नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हा जो कोर्सेस आहे तर या कोर्सेसचे बघा कॅप्रॉन फर्स्टची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती आता वेबसाईटला आलेली आहे। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघा जो बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स हा जो कोर्सेस आहे तर या कोर्सेस रिलेटेड म्हणजे आता जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे त्यानंतर मग पुढची प्रोसेस काय असणार आहे, एक प्रकार जे टाइम टेबल आहे तर ते टाइम टेबल पण आपण त्याची माहिती बघणार आहोत। तसेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्याविषयी सुद्धा आता आपण माहिती बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स अकॅडमिक इयर 25-26 चे हे ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा पेज आहे। तर यामध्ये बघा 30 जुलैला आपली जी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे महाराष्ट्र स्टेटची असेल किंवा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ऑफ ऑल इंडिया कॅन्डिडेट्स यांची मेरिट लिस्ट जी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे तर ती आता वेबसाईटला आलेली आहे। तर ती आता बघूयात। या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रोव्हिजनली सिलेक्शन लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स फॉर कॅप्रॉन फर्स्ट। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅप्रॉन फर्स्टची जी लिस्ट जी आहे प्रोव्हिजनल लिस्ट तर ती आलेली आहे। यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर बघा कॅटेगरी दिले जेंडर दिलेला आहे, त्यानंतर कॅटेगरी आहे, त्यानंतर इन्स्टिट्यूशनचा कोड दिलेला आहे, तसेच कॉलेज जो कॉलेजचा पुढे कोड, त्यानंतर कॉलेजचं नाव दिलेलं आहे, कोर्सेस कोणता आहे, त्यानंतर लोकेशन आणि त्यानंतर कोणत्या कोट्यामधून नंबर लागलेला आहे तर याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। तर या ठिकाणी जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर या जी PDF जी आहे तर या PDF वर जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर तुमचं नाव वगैरे सर्व चेक करायचं आहे। जे कॉलेज अलॉट झालेलं आहे तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी प्रोव्हिजनल मग काहींना बेटरमेंट लागत असेल किंवा दुसरं कॉलेज लागत असेल मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं त्यासाठी बघा इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत तर त्या आता बघूयात। या ठिकाणी बघा डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट्स या ठिकाणी 26 जुलैला लागून गेलं होतं। आतापर्यंत आपण कोणत्या स्टेप्स पूर्ण केलेले आहे बघा, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म कॅप्रॉन फर्स्ट हे पण झालेलं आहे आपलं। या ठिकाणी बघा डिस्प्ले ऑफ या ठिकाणी 3 नंबरची जी स्टेप आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनली अलॉटमेंट ऑफ कॅप्रॉन फर्स्ट 30 जुलैला लागलेले आहे। तर ही लिस्ट आपण बघितलेली आहे। आता त्यानंतर मग पुढची स्टेप काय असणार आहे विद्यार्थ्यांपुढे, काहींना तेच कॉलेज लागत असेल तर त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे फ्रीज करायचं आहे। त्यानंतर बेटरमेंट नॉट फ्रीज जर केलं तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना सेल्फ फ्रीज करायचं आहे, नॉट फ्रीज करायचं असेल किंवा बेटरमेंट करायचं असेल तर त्यासाठी डेट्स दिलेले आहे बघा 31 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे तर ते घ्यायचं आहे की नाही याच्यावर तुम्ही लवकरात लवकर विचार करायचा आहे आणि त्यानंतर पुढच्या निर्णयावर तुम्हाला जायचं आहे। तर अशा प्रकारे पुढची आता जी स्टेप असणार आहे accepting to the offer seats by candidates through his her login as per allotment of कॅप्रॉन फर्स्ट। तर त्यासाठी बघा 31 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला जे कॉलेज आहे तर त्याविषयी विचार करायचा आहे, लवकरात लवकर त्याच्यावर डिसिजन घ्यायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स जी प्रोव्हिजनली कॅप्रॉन फर्स्टची लिस्ट जी आहे तर ती आलेली आहे वेबसाईटला, त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे। तसेच बघा त्यानंतरची पुढची स्टेप काय असणार आहे तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।